नमस्कार मंडळी. कल्पना करा, तुमच्याकडे दिवसाचे 24 तास आहेत. माझ्याकडेही तेवढेच आहेत आणि जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडेही तेवढेच तास आहेत. मग फरक नेमका कुठे पडतो? खरं तर फरक वेळेत नसतोच, फरक प्राधान्यात असतो. आपण बहुतेक वेळा जी कामं सोपी आहेत ती आधी करतो, पण जी कामं योग्य आहेत, जीवन घडवणारी आहेत, तीच नेमकी पुढे ढकलतो आणि हळूहळू आयुष्य हातातून निसटत जातं. यासाठी समर्थ आपल्याला सावध करतात आणि काय सांगतात? ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान, बरे पाहे श्रीराम. म्हणजेच प्रत्येक क्षणाला योग्य दिशा द्या. आज आपण पाहणार आहोत वेळेचं व्यवस्थापन. नाही, खरं तर स्वतःचं व्यवस्थापन कसं करायचं आणि आयुष्यात सोपं नाही तर योग्य कसं निवडायचं हे आपण बघणार आहोत. चला तर थोडं विस्ताराने हा विषय पाहूया. आज आपण समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं चिंतन करणार आहोत. वेळेचं महत्त्व, उद्योगशीलता आणि जागरूक जीवन. समर्थांच्या वाङ्मयामध्ये भक्ती आहे, परमार्थ तर आहेच, पण त्याचबरोबर अत्यंत व्यावहारिक जीवन शिक्षणही आहे. जीवन कसं जगावं, वेळेचा उपयोग कसा करावा, संसार आणि साधना यांचा समतोल कसा साधावा, हे समर्थ अत्यंत सोप्या पण प्रभावी भाषेत सांगतात. समर्थांनी आळस, निष्क्रियता आणि वेळेचा अपव्यय याचा कठोर निषेध केलाय. योग्य वेळी योग्य कार्य करणारा मनुष्यच जीवनात यश, समाधान आणि कीर्ती प्राप्त करू शकतो. म्हणून माणसांनी सतत प्रयत्नशील राहायला हवं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करून आपलं जीवन व्यतीत करावं, यावर समर्थांनी भर दिलाय. श्रीमद दासबोध ग्रंथातील समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओव्या जीवनाला दिशा देणाऱ्या आहेत. त्यापैकीच एक जी आपण आज बघणार आहोत, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण. समर्थांनी मानवी जीवनातल्या वेळेचं महत्त्व अतिशय प्रभावीपणे सांगितलंय. त्यांच्या मते मनुष्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे, कारण वेळ ही अशी संपत्ती आहे की ती एकदा निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही. गेलेला पैसा आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही, हे वचन जीवनाचं वास्तव दर्शवते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये वेळेचं नियोजन अधिक आवश्यक आहे. मोबाईल, मनोरंजन आणि निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास, स्वविकास, साधना आणि समाजहितासाठी वेळ वापरणं हेच खरं जीवनमूल्य आहे. प्रत्येक क्षण हा नवा अवसर आहे, नवी संधी आहे, हे लक्षात ठेवून जीवन जगणं आवश्यक आहे. आज आपण पाहतो अनेकांकडे वेळ असतो, पण प्रत्येकालाच आपल्या वेळेचा योग्य उपयोग करता येत नाही. बऱ्याच लोकांचा बराचसा वेळ आपल्याच भाषेत बोलायचं तर टाइमपास करण्यात जातो. अभ्यास न करता TV पाहण्यात, मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळण्यात, इतकंच काय निरर्थक गप्पा मारण्यात किंवा एकमेकांशी भांडणात वेळ खर्च होत असतो. विद्यार्थ्यांना वाटेल मग आम्ही खेळायचं नाही का? जरूर खेळा, आनंदाने खेळा, पण खेळाच्या नादात अभ्यास विसरू नका. आपला पसारा तसाच टाकून देऊ नका, कारण तो आवरण्यात आईचा वेळ खर्च होत असतो, हे लक्षात ठेवा. वेळेचा अपव्यय फक्त आपलाच नसतो, अनेकदा तो इतरांचाही होत असतो, याचं भान असणं महत्त्वाचं आहे. वेळ ही आपल्याला मिळालेली सर्वात अमूल्य भेट आहे. पैसा गमावला तर तो पुन्हा मिळू शकतो, पण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. जो वेळेचा मान राखतो ना, त्याला वेळ यशस्वी करते. आपणच आपल्या वेळेचा आणि इतरांच्या वेळेचाही आदर केला पाहिजे, कारण
वेळेचा सदुपयोग करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरतो. समर्थ या ठिकाणी सदैवपणा म्हणजे जागरूक, उद्योगी आणि कर्तव्यनिष्ठ जीवनाचं लक्षण सांगतात. सदैवपणा म्हणजे केवळ सतत काम करत राहणं नाही, तर प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक, ध्येयपूर्वक आणि कर्तव्य भावनेने जगणं हे महत्वाचं आहे. समर्थांच्या दृष्टीने जो मनुष्य सावध, उद्योगी आणि विवेकी आहे तो वेळेचा अपव्यय करत नाही, कारण त्याला माहिती असतं की जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रगतीची संधी घेऊन येतो. जो मनुष्य खऱ्या अर्थाने सजग आहे, सावध आहे, तो आयुष्यातला एक क्षणही विनाकारण वाया जाऊ देत नाही. आता या ठिकाणी रिकामा म्हणजे फक्त बसून राहणं एवढंच नाहीये बरं का, तर निष्काळजीपणा, उद्देशहीन वेळ घालवणं, आळस किंवा तासन तास निरर्थक चर्चा करत राहणं, सतत कशाची ना कशाची तरी तक्रार करत राहणं, वेळेचं भान न ठेवणं, या सगळ्याला समर्थ रिकामेपण म्हणतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मनुष्याची ऊर्जा, विचारशक्ती आणि आयुष्य दोन्ही कमी करत असतं. इथे एक सूक्ष्म मुद्दा लक्षात घ्यायला हवा. रिकामेपण म्हणजे फक्त शारीरिक निष्क्रियता नाही, तर मनाची उधळपट्टी हा देखील रिकामेपणाचाच प्रकार आहे बरं का. मन सतत निरर्थक विचारात गुंतलेलं असतं किंवा सतत इतरांशी तुलना करण्यात गुंतलेलं असतं, इतरांविषयी तक्रारी करण्यात, इतरांविषयीचा विचार करण्यामध्ये त्याचं मन अडकलेलं असतं. त्यामुळे अर्थातच वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. आणि यासाठीच वेळ आणि मन दोन्हीही अर्थपूर्ण कार्यात गुंतलेलं असणं आवश्यक आहे. वेळेचा सदुपयोग हे सदैवपणाचं पहिलं लक्षण. मन आणि कृती दोन्ही सजग ठेवणं हे दुसरं लक्षण. आणि प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल साधणं हे त्याचं अंतिम साध्य. कारण जागेपणाने जगलेला प्रत्येक क्षण हीच खरी साधना असते. पुढची ओळ तर अत्यंत महत्वाची आहे. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. समर्थ या ठिकाणी स्पष्ट सांगतात की आध्यात्मिक साधना करणाऱ्या व्यक्तीला व्यवहार ज्ञानही तितकंच आवश्यक आहे. संसार कसा चालवावा, लोकांशी कसं वागावं, वेळ आणि पैशांचं नियोजन कसं करावं, आपली कर्तव्य कशी पार पाडावी, हे सगळं ज्याला समजलेलं असावं. कारण जीवनात भक्तीबरोबर कर्तव्यनिष्ठ आचरणही तितकंच आवश्यक आहे. या ठिकाणी समर्थांनी एक मोठा गैरसमज दूर केलाय. ते काय सांगतात? परमार्थ म्हणजे निष्क्रियता नाही. साधना करणारा माणूस अधिक जागरूक, अधिक उद्योगी आणि अधिक जबाबदार असावा. मनुष्याचं जीवन हे केवळ प्रपंचासाठी नाही आणि केवळ परमार्थासाठीही नाही. या दोन्हीचा समतोल साधण्यातच जीवनाचं खरं सौंदर्य आहे. परमार्थ करताना प्रपंचाकडे दुर्लक्ष केल्यास कुटुंबात असंतोष निर्माण होतो, जबाबदाऱ्या अपूर्ण राहतात आणि साधनेतही स्थैर्य राहत नाही. उलट प्रपंच नीट सांभाळून केलेला जो परमार्थ असतो ना, तो अधिक स्थिर आणि प्रभावी ठरतो. म्हणूनच समर्थांचा जर साधक बघितला तर तो केवळ भजन आणि पूजेमध्ये रमणारा नाही. तो आळशी नसतो, तर तो कष्टाळू आहे. तो जागरूक, शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि विवेकी देखील असतो. त्याची साधना जीवनापासून दूर नेणारी नसून जीवन अधिक सुंदर, संतुलित आणि अर्थपूर्ण बनवणारी असते. समर्थांचा हा विचार आजच्या काळात अधिक आवश्यक वाटतो. सोशल मीडिया, अनावश्यक मनोरंजन आणि सततचे विचलन यामुळे वेळ नकळत निघून जातो. अनेक जण दुसरे काय म्हणतील, कोण काय बोलेल, सोशल मीडियावर कोण काय लिहिल याचाच सतत विचार करत राहतात. आणि अशा विचारात वेळ, मनःशांती आणि ऊर्जा तिन्ही वाया जातं. याच संदर्भात लोकमान्य टिळकांचा एक प्रसंग पाहण्यासारखा आहे. अत्यंत प्रेरणादायी असा हा प्रसंग आहे.
एकदा भाषणानंतर एका व्यक्तीने त्यांना विचारलं, तुम्ही लेखन करता, भाषणं देता, शाळा चालवता, याशिवाय वर्तमानपत्राचं संपादन देखील करता, इतकी कामं तुम्ही कशी काय जमवता बुवा? यावर टिळक म्हणाले, कामाचं आणि वेळेचं योग्य नियोजन केलं तर सर्व काही साध्य होतं. आणि पुढे त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे मी जगात वावरताना माझे डोळे आणि कान उघडे ठेवतो, पण लोक माझ्याबद्दल काय बोलतात याकडे मी पूर्ण दुर्लक्ष करतो. ज्याला सतत दुसऱ्यांच्या बोलण्याचा विचार करण्याची सवय असते त्याचा बराच वेळ त्याच मध्ये वाया जात असतो. हे किती सत्य आहे नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय, एका वेळी एकच काम करा आणि ते करताना इतर सगळं विसरून जा. हेच एकाग्रतेचं आणि यशाचं रहस्य आहे. मन लावून पूर्ण लक्ष देऊन केलेलं काम निश्चित यशस्वी होतं. आता ह्या वेळेचं नियोजन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एकाच पद्धतीचा आपण विचार करूया. आजकाल वेळेचं नियोजन करण्यासाठी एक सुंदर पद्धत सांगितली जाते. तिला 4 चौकटींची पद्धत किंवा बॉक्स मेथड असं पण म्हणतात. या पद्धतीमध्ये आपली 4 प्रकारामध्ये कामं विभागलेली जातात. त्यातलं पहिलं जे आहे त्यामध्ये महत्वाची आणि तातडीची कामं. ही कामं त्वरित करणं आवश्यक असतं, कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकतं. उदाहरणच घ्यायचं तर जीवनात अनेक प्रसंग अचानक समोर येतात. एखादी महत्वाची परीक्षा, घरातली तातडीची जबाबदारी, आजारी व्यक्तीची सेवा किंवा वेळेत पूर्ण करायचं काम. अशा वेळेला घाबरून न जाता योग्य प्राधान्य ठेवून तत्परतेने कृती करणं आवश्यक असतं. वेळेचं योग्य नियोजन करणारी व्यक्ती महत्वाच्या आणि तातडीच्या कामांकडे दुर्लक्ष करत नाही. ती परिस्थितीचं भान ठेवून योग्य वेळी योग्य कृती करते आणि त्यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकाराने पार पाडता येतात. दुसरा, ही जी चौकट आहे त्यातला दुसरा मुद्दा हा आहे की महत्वाची पण तातडीची नसलेली कामं. ही कामं तात्काळ करण्याची घाई नसते, पण ती जीवन घडवणारी आणि भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ अभ्यास, व्यायाम, साधना किंवा चांगलं वाचन, एखादं कौशल्य शिकणं, नवीन कौशल्य किंवा नातेसंबंध जपणं. अशी कामं लगेच परिणाम देत नाहीत आणि म्हणून अनेकदा माणूस त्याकडे दुर्लक्षच करतो. पण प्रत्यक्षात व्यक्तिमत्वाची खरी उभारणी याच गोष्टीमधनं होत असते. आता व्यायाम शरीराला निरोगी आणि मनाला उत्साही ठेवतो. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असतं. नियमित व्यायामामुळे आळस कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि काम करण्याची ऊर्जा मिळते. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की व्यायामाला आपोआपच प्राधान्य दिलं जातं. आता अनेक जण साधना करत असतात. ही साधना जी आहे ती मनाला स्थैर्य आणि शांतता देते. जप, ध्यान, प्रार्थना किंवा नामस्मरण यामुळे मनातील अस्थिरता कमी होते आणि अंतर्मन अधिक निर्मळ बनतं. साधनेमुळे माणूस बाह्य परिस्थितीतही संतुलित राहायला शिकतो. आता अभ्यास ही गोष्ट म्हणजे मोठं संकट वाटतं, पण अभ्यास म्हणजे केवळ परीक्षेपुरताच नाही, तर यामध्ये सतत ज्ञान मिळवत राहणं म्हणजे अभ्यास. नियमित अभ्यासामुळे विचारशक्ती वाढते, विवेक जागृत राहतो आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. चांगलं वाचन आपल्या विचार विश्वाला समृद्ध करतं. अनेक प्रेरणादायी पुस्तकं, उत्तम साहित्य वाचल्याने विचार प्रगल्भ होतात, अनुभव वाढतो आणि जर संत वाङ्मय वाचलं तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक बनते. नातेसंबंध जपणं हेही तितकंच महत्वाचं आहे. प्रेम, आपुलकी, सहकार्य आणि संवाद यामुळे माणसाचं जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध बनतं. चांगले संबंध हे संकटाच्या काळात आधार देतात आणि सुखाच्या क्षणी आनंद वाढवतात.
शरीर निरोगी ठेवणं, मन शांत ठेवणं, ज्ञान वाढवणं आणि नातेसंबंध टिकवणं हे सर्व दीर्घकाळ आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. बहुतेक यशस्वी लोक आपल्या वेळेचा मोठा भाग अशाच कामांसाठी राखून ठेवतात, कारण त्यांना माहिती असतं की आज केलेली छोटी पण सातत्यपूर्ण गुंतवणूकच उद्योगाचं मोठं यश घडवत असते. आता यातला तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये तातडीची पण फार महत्वाची नसलेली कामं. ही कामं पाहता लगेच करावी वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांचा आपल्या ध्येयाशी किंवा प्रगतीशी फारसा संबंध नसतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सतत येणारे फोन, अनावश्यक मीटिंग्स, वारंवार होणारे छोटे व्यत्यय किंवा इतरांच्या क्षुल्लक मागण्या. अशी कामं आपला बराच वेळ तर घालवतातच आणि मानसिक ऊर्जा खर्च करतात. त्यामुळे खऱ्या महत्वाच्या कामांकडे आपलं दुर्लक्ष होतं. अनेकदा माणूस दिवसभर व्यस्त असतो, पण दिवसाच्या शेवटी काही ठोस कामं पूर्ण झाल्याचं समाधान त्याला काही मिळत नाही. यामागे अशीच काही कामं कारणीभूत असतात हे लक्षात ठेवायचं. म्हणून वेळेचं योग्य नियोजन करणारी व्यक्ती प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देत नाही, तर काय खरोखर आवश्यक आहे आणि काय टाळता येईल याचाच ते विवेकाने विचार करतात. आणि चौथी महत्वाची गोष्ट, ना महत्वाची ना तातडीची कामं, अशी बरीच गोष्टी असतात. ही कामं ना आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त असतात, ना त्यांची काही तातडी असते, काही खूप गडबड पण नसते. उलट ती कामं वेळ, ऊर्जा आणि मनशक्ती मात्र वाया घालवतात. उदाहरणच घ्यायचं तर निरर्थक सोशल मीडियावर वेळ घालवणे, तासनतास मोबाईल वापरणे, उगाचच गप्पा किंवा कोणताही उद्देश नसताना वेळ वाया घालवणे, अशी कामं सुरुवातीला क्षणिक आनंद देतात, पण हळूहळू ती सवय बनते आणि महत्वाच्या गोष्टींकडून मन विचलित होतं. वेळ नकळत निघून जातो आणि नंतर पश्चाताप मात्र उरतो. वेळेचं महत्त्व जाणणारी व्यक्ती अशा गोष्टींपासून स्वतःला जपते, कारण त्यांना माहिती असतं की जीवनातलं मोठं यश हे क्षणोक्षणी केलेल्या वेळेच्या योग्य उपयोगातूनच घडत असतं. वेळेचं खरं नियोजन म्हणजे फक्त व्यस्त राहणं नाही, तर योग्य गोष्टींमध्ये वेळ गुंतवणं आहे. जे काम आज कठीण वाटतं पण उद्या आयुष्य घडवतं, त्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. म्हणून जे सोपं आहे ते आधी न करता जे योग्य आहे ते आधी करणं महत्वाचे. मंडळी, वेळेचं नियोजन म्हणजे फक्त घड्याळ पाहून काम करणं नाही, तर जीवनाला योग्य दिशा देणं आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल ना? प्रत्येक क्षण सहजपणे जगणं, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं, मन निरर्थक गोष्टींपासून दूर ठेवणं आणि प्रपंचात राहूनही परमार्थ जागा ठेवणं, हाच समर्थांनी सांगितलेला जीवनमार्ग आहे. कारण शेवटी आयुष्य किती मोठं होतं यापेक्षा ते किती जागेपणाने जगलं गेलं हेच अधिक महत्वाचे. ज्याला वेळेचं महत्त्व समजलं तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो बरं का. पटलं तर व्यक्त व्हा. जय जय रघुवीर समर्थ.